कलाकार आहात ना. हा मग ते सांगायला काय हरकत आहे. ज्याला काही नसले तरी सांगता मी कलाकार आहे. गाढवासारखं बोंबल ना तरी आय एम अ सिंगर. पन्नास हजाराचा मामला आहे. ट्रॉफीज बघा किती भयंकर आहेत. भन्नाट ट्रॉफीज. हा कुठला चला सामना तो लवकर प्लीज. बोथ टीम्स बोला. हे लाईव्ह आहे ना. चला स्पीड ऑफ प्लीज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पहिली जोडी ओमकार आणि अलंकार आणि अतिश षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदार बॉलिंग मार्ग तयार. संघाचा पहिला गोलंदाज पहिला मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज राहुल तरे. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत दुसरा कलगी दुरा. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन. 2 टोक्यामध्ये ईर चरस ईर्ष्या चढावड संघर्ष आहा महामिका. यस गोटे अंपायर तो आता तो अच्छा मजा आती थी आज. नहीं है वो. लेकिन बोलता है तुषार बोलता है मैंने उसको बुलाया था. वो बोलता है मेरे को नहीं बुलाया. ऐसा कुछ जमली हो गया. एक्चुअली वो होता था आज मजा आती थी रौनक आती थी थोड़ी. यस राहुल तारे नाही तो पाण्याच्या टाकीवर आहे पाणी सोडायला. चला स्पीडअप करा प्लीज. तुमने देखा है उसको गोटे को किधर. अच्छा अच्छा हाँ यस अलंकार खेळेल फलंदाज राहुल तरे यांचा मारा राईडा महोदय विकेट. पहिला चेंडू तयार मिड ऑन. ओय ग्रेट डिलिव्हरी अप्रतिम बॉलिंग अटॅक आणि हा पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. खराब सुरुवात डलमलीत खरमरीत पहिला मुतखडा बाजूला. फर्स्ट विकेट कोलॅप्स्ड डिमॉलिश्ड डिमिनिश्ड आणि ह्या पहिल्या विकेटचं बदन खराब सुरुवात. यस खारबाव संघाची बॉलिंग अटॅक मात्र यस कुमार. वन डाऊन द फलंदाज अलंकार शून्यावर करत. वन डाऊन द फलंदाज कुमार. पांजू स्पोर्ट्स पांजू देखो कैसा लिख रहा है. देखो कैसा ये विशाल भोईर है. आणि मला समजलं की ये पहले बहुत ही बढ़िया बैट्समैन थे. रन मशीन ते बोलते जूचंद्र गाव की नाही नाही. अच्छा अच्छा नोकरी करो बरोबर आहे ना. चला बॉलिंग मार्गवर तयार. राईडा महोदय विकेट राहुल तरे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम. बॉलिंग मार्गवर तयार ज्यानं दमदार बॅटिंग केली. राईडा महोदय विकेट. शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन. आणि हा पुन्हा हलक्या त्यानं पुश केला जोरदार अपेल. चेंडू जाईल डिफाईन लेगला आणि आल मिळते 4 धावा. यस 4 धावांनी संघाची धाव संख्या 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 4. एक बादशाह 4 for the loss of 1 wicket. One down the फलंदाज कुमार is batting of 4. Non-striker Atish hit to get up the total score 4 for 1. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अतिश. म्हणजे दोन्ही मॅन ऑफ द मॅच वाले आहेत बॉलर आणि फलंदाज. वाईडिश मिड विकेट. 4 षटकांचा सामना असेल. आणि हा यस पुन्हा चांगलं टायमिंग 4 धावांसाठी.
अपलातून फेर फटका, दमदार स्ट्रोक, समय सूचक, समयबद्ध, समयपाक फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या 9 वर 8 वर. राहुल तरे बिन बाद 8. 3 चेंडू 8 धावा, चांगली सलामी. 1 बाद 8. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर विशाल भोईर यांची अतिशय चांगली लेखनी. नक्की नक्की 50 कमीत कमी पाहिजे. मग असे बघा 3 षटकामध्ये सुपडा साफ केला फॉलो गँगचा. अच्छा आहे का? उचल उचल बाबा. चला स्पीड अप स्पीड अप. 3 balls have been bowled. Total score is 8 for none. जोरदार अपेल फलंदाज, परंतु पंच मात्र समाधानी नाहीत. शॉट बॅकवर्स केला, अतिशय भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, डॉट डिलिव्हरी. एक धाव मिळते संघाची धावसंख्या 9 वर. 9 for 1 आफ्टर 4 डिलिव्हरीज. काय जबरदस्त चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी. यस प्लीज, अंपायरशी उद्गार नका प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दोन्ही संघाला विनंती करतोय प्लीज. अंपायर डिसिजन विल बी फायनल. कारण सगळे पंच हे पारदर्शक आहेत, टोटली न्यूट्रल. चला राहुल तरे बॉलिंग मार्क तयार. चला फार टाइमपास करता तुम्ही. अजूनही एक मॅच आहे आणि एक इनिंग आहे. फिर 4 इनिंग आहे टोटल. हो हे चांगलं टायमिंग. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा निघून गेलाय. लॉंग लेग डिफाईल यांच्या मधून आणखीन एक चौकार. या षटकात तब्बल आहेत 3 चौकार. धावा झाल्या 13 आणि बॉल बाकी अजून. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. 5 चेंडू मध्ये 13 धावा कुठल्यात. दमदार सलामी, जरी 1 विकेट गेली परंतु धावांचा जर स्कोर बघितला, धावांचा रन रेट ग्राफ बघितला, काय बॉल नाही आला का? 13 आफ्टर 5 डिलिव्हरीज. मिस्टर राहुल तरे लास्ट डिलिव्हरी बघा. एन बदललाय, राईट आर्म राहून दे विकेट करती. मग आधी ओव्हर दे विकेट. खेळलेला आतिश. खारबावाले फार टाइमपास करता तुम्ही प्लीज. हो येस, आउटसाइड द ॲप्स्टम. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 मध्ये 13 धावा, 1 विकेट असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. राहुल तरे अजून 3 षटक बाकी आहेत. 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 जर धावा झाल्या तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघ काहीतरी फाईट देईल. चला नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, वेदांत पाटील संघाचा दुसरा गोलंदाज. सांघिक दुसरं षटक, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. प्रत्येकाला 1-1 षटक फेकायचं आहे. पॉवर प्ले फक्त तुमचा 1 षटकांचा असेल. चला स्ट्राईकला कुमार असेल प्लीज. स्पीड अप.
येस हे खरबावाले तुम्हाला तुमच्या जवळ आहे, तुम्ही हक्काच्या अंतरावर. तब्बल 5:15 वाजलेले आहेत. अजून एक मॅच बाकी आहे, एक इनिंग बाकी आहे. टोटल आहेत 3 इनिंग आणि अर्धी इनिंग बाकी आहे, अजून अर्ध्यापेक्षा जास्त. येस पुन्हा एकदा कलात्मक फटका. चेंडू कव्हरच्या दिशेने पुश केलाय, टॅप केलाय, चेंडू बदललाय, चेंडू रेमटवलाय. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट, तिसरी धाव. बघा तिथं 1 धाव, तिथं 3 धावांमध्ये कन्वर्ट. टोटल स्कोर झाला 16 वर 16, 16 for 1. आणि हा यस पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेला मिड ऑफला. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 18-18. बघा रनिंग बिटवीन द विकेट चांगले पांचू संघाची. जिथं नेहमी 1 धाव असेल, 2 धावा असेल, 3 धावा, 1 धावा, 2 धावा, असं जर धाव बलालता ठेवला क्या होगा. बंगाली बाबा जा लवकर. हे बंगाली महात्रे प्लीज. हो गया रिलीज प्ले नको घेऊन जावा बा. मला वाटतं वायगराचे गोले आहेत का बरं. शोधत होतो मी. तो एक जोक झाला होता एका ठिकाणी. हो येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू जाईल सीमा रेषे लगत, परंतु फिल्डिंग 4 कार्य 4 रन्स. दोघांना गुंगारा दिला, होल दिली, हुलकावणी दिली. क्रॉस द पॉइंट द बाउंड्री लाईन. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झालाय 22-22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 22. 3 balls to go. चला स्पीडअप करा प्लीज. जाणता राजा खरबाव वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट आणि प्रतिस्पर्धी संघ असेल. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषे लगत, परंतु थोडासा वेग मंदावलाय. 2 धावा मिळतील. दोघांना चकवून गेलाय चेंडू. संघाची धावसंख्या झाली 24. बायचा इशारा हवा तर धावसंख्येत भर. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 24. दुसरं षटक. पहिल्या षटकात त्यावर धावा आल्या 13. अक्रॉस द लाईन. बघा पुन्हा एकदा 2 धावा. काय पांचू संघाने धावा चोरल्यात. म्हणजे तब्बल पुन्हा एकदा 3 धावा. जवळजवळ 10 धावा विशाल भोईर अशात कुठल्या त्यांनी. 27 धावसंख्या. आता 17 धावा पण झाल्या नसत्या, परंतु सिंगल तर 2 मध्ये कन्वर्ट, 2चं 3 मध्ये कन्वर्ट. रनिंग बिटवीन द मध अतिशय वाखाणण्याजोगी स्तुत्य आहे. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. धावसंख्या 27. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. 27 for 1. 2 7. येस गुड शॉट, परंतु चांगले फिल्डिंग.
बॅकवर्ड गल्याने शॉर्ट थर्डमॅन मधून चांगली फिल्डिंग, अन्यथा हा देखील चौका झाला असता. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. धावा झाल्या 28. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 15 धावा. 12 मध्ये 28 म्हणजे प्रति षटकामागे 14 धावांमध्ये इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. आणि राहिले अजून 12 बॉल. बंगाली मात्र बघा सोयन बॉय, त्यांना सांगावं लागत नाही. येस येस म्हणजे आधार कार्ड कुठला इकडं काय 2 आधार कार्ड. येस चला 13, 15, 12 मध्ये 28. क्रॅम्प आले का? बंगाली बाबा मालिश नको, हिंगाचा इधर हिंग. अच्छा अच्छा ओके थँक्यू. विकास स्पोर्ट्स हे याच्यानंतर विशाल भोईर. अच्छा अच्छा मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल कुठं तुम्हाला काय सुपारी वगैरे असेल तर नाही आम्हाला विचारता. म्हणून कोणी लाईव्ह वाला भेटला नाही मग विचारतात दादा कोणी लाईव्ह वाला आहे का अवेलेबल. आदित्य नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 3 प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. 12 मध्ये 28, 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल्स. खेळेल फलंदाज बॅट्समन हार्ड हिटर कुमार. चला स्पीडअप करा प्लीज. जाणता राजा खारबाव तुम्ही फार वेळ गेलात कारण म्हणजे 20 मिनिटांमध्ये इनिंग संपायला हवी होती. 5 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग. आणि हा बघा कलात्मक फटका चेंडू गेला आहे. मिडॉनला मिळाले 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 29, 2 9, 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ओनली सिंगल सिंगल दुहेरी दुहेरीचं तिहेरी. राईट आर्म महोदय विकेट मिस्टर आदित्य. आणि हा येस फ्लाइटेड डिलिव्हरी अनइवन बाउन्स. वाईटचा इशारा स्वैर मारा दंडित केलाय. वामांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 3 0, 3-0. खरं म्हणजे अशी माणसं पाहिजे नाही का काम करणारी, बरोबर की नाही. आणि हा यस पुन्हा लॉफ्ट हिट. तब्बल 36 धावा कुठल्या बघूया. चांगली बॅटिंग. कमाल धाव संख्या, अधिकतम धाव संख्या, धावांचा डोळारा, धावांची गंगा गेली, धावांची गटार गंगा. चला आदित्य बॉलिंग मार्क तयार. आणि हा मोठा फटका मारायचा. चेंडू हवेमध्ये असेल पण जाईल. 3 तिघाडा काम बिघाडा. 37. 3 बॉल्स हॅव बीन बोल्ड. अजूनही बॉल आहेत 9 मध्ये जर 20-25 धावा झाल्या तर नक्कीच डोकेदुखी जर झाली उपद्रव देईल प्रतिस्पर्धी संघाला. पांचू संघाने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. अग्री चषक 2025 फॉलो गँग पुरस्कृत या स्पर्धेचा घटक मला बनवून घेतल्याबद्दल पुन्हा हार्दिक स्वागत असेल. चेंडू गेलाय ऑन साइडला, लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग पण धाव मात्र एकच मिळेल. चांगलं प्रोटेक्शन. डायरेक्ट थ्रो ऑन दी बॉलर. धाव संख्या 38. राहिले 2 बॉल. मिस्टर आदित्य बघा या षटकामध्ये थोडासा रन रेट होता थोडासा डाऊन झालाय. धावांचा डोळारा होता, धावांचा ग्राफ तो थोडा खाली केसलाय. बॉलिंग मार्कवर 5व्यांदा.
हे गेलाय आउटसाइड द स्टंप. चेंडूने घेली, कलाटने मिळाली, एक धाव कुठल्या नाहीये, डॉट बॉल. निर्धाव चेंडू राहिला, शेवटचा बॉल, 1 बॉल डेक, लास्ट डिलिव्हरी. आणि ह्या पुन्हा एकदा मिडॉनला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 39. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. या षटकामध्ये दे माय धरणी ठाय रन उठवावं लागेल. धाव संख्या 39. 10-15 धाव झाल्या, नक्कीच अबव क्रॉस होईल 50. कारण कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. कुठलंही टार्गेट चेस होऊ शकतं, कारण विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. चला शेवटचा गोलंदाज. टीम मीटिंग नको आहे प्लीज. दांताराजा खरबाव, तुम्ही फार उशीर वेळ घेतला तुम्ही या सामन्यासाठी, कारण 20 मिनिटाचा तुम्हाला फक्त पिरियड कालावधी असताना. सूरज पाटील शेवटचा गोलंदाज. बाहुबली येस बंगाली, चांगली अतिशय चांगली सेवा पुरस्कृत केली आहे त्यांनी, कारण म्हणजे पुण्याचं काम केलं, बरोबर की नाही. चला स्पीडअप करा प्लीज. सूरज पाटील शेवटचा गोलंदाज खरबाव संघाचा. जांताराजा खरबाव स्ट्राईकला असे फलंदाज. आतिश ज्यानं दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यासाठी 10 मध्ये 21 म्हणजे 2 पॉइंट म्हणजे 210चा स्ट्राईक रेट. कुमार 7 मध्ये 14, 200चा स्ट्राईक, एक 210, एक 200. चला स्पीडअप करा सूरज पाटील प्लीज. अंपायर प्लीज जरा वॉर्निंग द्या प्लीज. 5 वाजून 5 मिनिटांनी झाले चालू डाव. 5:25 झालेत, 20 मिनिटं क्रॉस झालेत आणि एकच विकेट, 1 मार्क. आणि हा शॉट पे चेंडू बॅकवर्डला गेलाय, चांगलं टायमिंग. अप्रज्ञ स्क्वेअर कट, 4 धावा गुंगारा दिली आणि चेंडू गेलाय, पसार झाला. 4 धावांनी चेंडू फरार झाला. धाव संख्या 43. पहिल्या चेंडूवर देखना फटका, स्मॉल स्ट्रोक्स, अप्रतिम स्क्वेअर कट. आपल्या पोतडी मधला हा देखना फटका, सुरेख स्मार्ट स्ट्रोक्स. चला 5 चेंडू बाकी आहेत. सूरज पाटील आणि हा पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचा होता, बनवून गोटीने मुकलेला आहे. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या झाली 44. बॅट टच आहे ना, लेग बायचा इशारा. यस, अवांतर धाव संख्येत भर राहिले. 4 बॉल 4 लेफ्ट. फॉलो गँगला धन्यवाद देतो. या स्पर्धेचा घटक बनण्याची मला तुम्ही नामी संधी दिली, त्या पुन्हा एकदा फॉलो गँगला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा यस पुन्हा एकदा अनिवन बाउन्स, अनपेक्षित उचली, गुड लेंथ बॉल पिचिंग झाला. आणि असे डॉट बॉल राहिले. 3 बॉल, धाव संख्या 44. बघा पहिल्या 2 षटकामध्ये धाव संख्या 28 होती, तिसऱ्या षटकात 11 धावा आल्या. अशी ही समरी. 3 बॉल्स लेफ्ट. सूरज पाटील आणि हा यस स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय. 45. राहिले बॉल 2 बॉल्स लेफ्ट. धाव संख्या 45. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जरी 13 आल्यानंतर मात्र 15. 2 बॉल मध्ये जर उत्तुंग फटके आले तर 50 धावा क्रॉस करेल. आणि हा यस मोठा फटका मारायचा, पण चेंडू गेला शॉट मिडवे केला. 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित. धावा झाल्या 46. राहिला शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. षटक क्रमांक डावा मधला हा शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सूरज पाटील. बॉलिंग मार्ग तयार फेकण्यासाठी. धाव संख्या 46. असं वाटलं ते 60च्या वरती जातील, नंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. काहीशी थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. आणि हा यस पुन्हा देखना फटका.
धाव संख्या 46, 47 म्हणजे 48 धावांचं टार्गेट. प्रति षटकामाग 12 धावांची गरज. या धावा कशा चेस होऊ देईल. आम्ही इथंच थांबतो आणि निरोप घेतो, विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच दशरथ दादा. चांगलं मनोरंजन आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं दशरथ दादांच्या या वाणीने झालेलं आहे. बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेकरता दिलात त्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आहेत. आज जरी त्यांचा सत्कार झाला तर एक विनंती असेल त्यांना, पुढे सुद्धा तुम्हाला यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आवर्जून तुमची आठवण काढली जाते. काही क्षणातच आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करतोय. पहिला डाव नुकताच संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने धाव फळकावर एक गडी बाद 47 धाबा जमा केलेत आणि 48 धाव संख्येचं टार्गेट ठेवलंय. 4 षटकांमध्ये 48 धावा पूर्ण कराव्या लागतील जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमला. जामता राजा स्पोर्ट्स म्हटलं तर त्या टीम मध्ये आपल्याला बरेचसे चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील वापसी करत आहेत. बाहुबली असं म्हटलं जातं. मागच्या स्पर्धेमध्ये आपण त्याला आयकॉन म्हणून पाहिलं होतं. पांजू संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पांजू संघाला विनंती करतोय, वेळ आपला जास्त गेलाय त्यामुळेच फिल्डिंग लावून घ्या. राहुल तरे, रमेश तरे हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. खास करून रमेश रामलाल तरे यांचे सुपुत्र आहेत, समाजसेवक आहेत रमेश तरे खारबाव गावातील, आणि त्यांचे 2 सुपुत्र खेळताना दिसतील. उमेश तरे हे सुद्धा एक विक्रमी खेळाडू आहेत. मयूर तरे हे सुद्धा विक्रम करणारे खेळाडू आहेत. अनेक विक्रम मयूर तरे यांच्या नावावर आपण बघितलं. आणखीन काही युवा खेळाडू आहेत त्यांना आपण पाहिलं जामता राजा स्पोर्ट्स कारभार टीम मध्ये. पांजू संघाचा जर विचार केला तर आतिश भोईर, कुमार भोईर, करण भोईर, त्याच्यानंतर आय थिंक अलंकार इज बॅक. अलंकार भोईर हे सुद्धा आता वापसी करतात आपल्या टीम मध्ये. पहिल्या मॅच मध्ये ते दिसले नव्हते. त्याच्यानंतर नजर असेल सचिन भोईर या खेळाडूवर सुद्धा. एक अतिशय चांगला अनमोल खेळाडू आहे. कधीही केव्हाही पलटवार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मी 3 ते 4 मॅचेस बघितलेत. 1 बॉल मध्ये 6, 1 बॉल मध्ये 4 धाबा पाहिजे असताना त्या खेळाडूने चांगलं काम केलंय आपल्या संघाकरता. या चला आपण मॅच सुरू होण्याआधी समालोचन क्षेत्रामधील भरीव कामगिरी करणारे काही मोजके समालोचक असतात. हास्य समालोचक म्हणून आज सर्वांच्याच हृदयामध्ये जागा बनवलंय. प्रत्येक टुर्नामेंट्स मध्ये हवा हवासा वाटणारा असा आवाज आहे. महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आदरणीय सन्माननीय दशरथ दादा पाटील यांचा यथोचित गौरव होतोय. बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेकरता दिलाय. त्यामुळेच हितेश भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित गौरव आपण करावा. मायेची ऊब देणारी शॉल, महाराष्ट्राचं हे महावस्त्र आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण म्हणून आगरी चषक 2025 हा उल्लेख असलेलं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान होतोय. दशरथ दादा, जाता जाता एक प्रश्न असेल माझा, ह्या क्षेत्रामध्ये नेमकं तुम्ही कशा आलात? खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये काम करायचो. मला वाचन लेखनाची फार आवड होती. बरेच पुस्तके मी वाचन केलेलं आहे, ज्या कादंबऱ्या असतील, बरेच जे साहित्यिक असेल. खरं मी ठाणे कॉलेज असताना बरेच जे पुस्तकं म्हणजे कादंबऱ्या असतील, नाटकाची पुस्तकं वाचलेत. त्याच्यानंतर मला एकदम आमची स्पर्धा होती 1982 साली. त्यावेळी स्पर्धा म्हणजे कमीत कमी 500 ते 1000 रुपयाची अशी स्पर्धा असायची, पैसे नसायचे. तेव्हा कोणी कॉमेंटर मिळाला, मी सहज माहीत घेतला. त्याच्यानंतर मी शब्दांची जमवाजम चालू केली. त्याच्यानंतर मी घडत गेलो. जेव्हा माझे प्लॅटफॉर्म मिळालं त्याच्यानंतर, आणि मी तुम्हाला आजच्या स्पर्धेमध्ये फॉलो गँग हे असे मी आता जिथं जिथं जाणार महाराष्ट्रामध्ये फॉलो गँगचा नक्कीच मी उल्लेख करणार.
की जो पाहुणचार कसा करावा हे आगरी लोकांकडून शिकून घ्या पहिल्यांदा, कारण नुसतं आयोजन करून फायदा नाही हो, बरोबर आहे. तर धन्यवाद देतो की तुम्हाला मी इथं बोलवलं, माझा जो मान सन्मान केलात. मी तुम्हाला नक्कीच आश्वासन देतो, जर मला एक्सरवाले जर पटले तर नक्कीच उद्या परवा येईन. मी 100% एफर्ट करणार. प्लीज धन्यवाद देतो आणि माईक सुपूर्द करतो आमचे अतिशय दमदार आवाजाचे धनी, आमचे अतिशय परम मित्र, आमचे दिलदार व्यक्तिमत्व संदीपजी गावंड सरांकडे. थँक्यू सो मच. बहुमूल्य वेळ आपण दिलायत. महाराष्ट्राचे ख्यातनाम असे समालोचक आहेत. अनेक व्हिडिओज तुम्ही युट्यूब वाहिनीवर गेल्यानंतर त्यांचे पाहायला मिळत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मनोरंजन करू शकतात. एखादा जर थकलेला असेल, दमलेला असेल किंवा मानसिक स्थिती खराब झाली असेल ना, तर मग युट्यूब वाहिनीवरचे त्यांचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला आराम मिळेल. ते दुःख असेल ते दुःख तुमचं बाजूला होऊ शकतं. थेट आपण आता पुन्हा वळतोय मॅच कडे. जिंकण्याकरता 48 धावसंख्येचं लक्ष आहे. त्या 48 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. उमेश तरे आणि राहुल तरे हे 2 खेळाडू उतरलेत. पुन्हा लाख लाख धन्यवाद असतील दशरथ दादा. 2023 साली तुम्हाला पदवी मिळाली डॉक्टर. दशरथ दादा, आम्ही ही पदवी तुम्हाला दिलाय. अनेक ट्रीटमेंट करतात. एखादा जर मरीज असेल ना, तो सुद्धा तुमच्या आवाजाने तिथे जागा होईल. थँक्यू सो मच. तुषारजी सोनावणे यांना विनंती करतोय की प्लीज आपण सहकार्य करा या ठिकाणी. तुषारजी सोनावणे हे फॉलो गँगचे सदस्य बनलेत. समालोचन जरी आजच्या दिवसात ते कमी केलं असलं तरी तुम्ही या स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा ऐकणार आहात. या मॅच कडे पांजू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव असा हा मॅच सुरू आहे. पहिल्या डावामध्ये 47 धाव बनवल्यात. 48 धाव संख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धाबा आलेत. चांगला तिखट मारा होतोय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा आणि अनुभव आहे इकडच्या कळपट्ट्यांचा. खारबाव संघाला सुद्धा तितकाच अनुभव आहे, परंतु काही महिने काही वर्ष क्रिकेट पासून थोडस दूर होते उमेश तरे हे खेळाडू. आता ते परतलेत आपल्या घरच्या संघामध्ये. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव टीम मधून कळताना दिसत. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दिली हवी. विकेटचं पतन. बिग ब्लो, मोठी विकेट गॉन. पांजू संघाने, कारण याआधी पहिली चटकं टाकण्याचा मान मिळाला होता तो अफ्तेश भोईरला. परंतु कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करत असताना पियुष भोईरने चांगला तिखट मारा केलाय. योग्य वेळी योग्य मोहरा या ठिकाणी कामी आणलाय. जसं आपण बुद्धिबळामध्ये जर पट असतो त्या पटामधील एखादा छोटा सैनिक सुद्धा मंत्र्याला त्या ठिकाणी फस्त करतोय, तसं इथे गोलंदाजी करताना पियुषने चांगलं काम केलंय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 धाबा. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डाव्या बाजूला चांगला प्रेक्षक वर्ग आहे. ते तुम्ही बघू शकतात. प्रफुल्ल भोईर हे सुद्धा क्रिकेट मॅचला एन्जॉय करतात. समोर काही समर्थक आहेत दत्ताळी स्पोर्ट्स टीमचे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. चंडिका माता स्टँड मध्ये बसलेल्या सर्व समर्थकांचं आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत आपल्या गावची शान म्हणजेच अगरी समाज आणि अगरी चषक 2025 चा रणसंग्राम स्वर्गीय नागेश काका पाटील क्रीडांगणावर सुरू आहे. डे 1 मध्ये चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. शॉर्ट बॉल होता फुल करण्याचा इरादा बॅटरचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर तरे उतरले. षटकार किंग ही एक उपाधी मिळाली होती मयूर तरे या खेळाडूला. भिवंडी मधील अनेक जी स्टेडियम आहेत, चॅलेंज ग्राउंड असो, नचिमुल्ला ट्रॉफी असो, प्रत्येक मैदानात गाजवणारा खेळाडू आहे मयूर तरे. आणि आता थोडस सराव कदाचित त्याचा कमी असेल, त्यामुळेच पहिला बॉल फेस करत असताना त्याला समजला नव्हता. धावसंख्या 4. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता.
आणि तो झेल टिपलाय. विकेटचं पतन. अलंकार भोईर याने टिपलाय झेल. फलंदाज उमेश तरे होतो फेल. बिग ब्लो. आणखीन एक मोठा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 4. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटक संपल्यानंतर धाव फलकावर धाबा आहेत जामता राजा स्पोर्ट्स कारभार टीमच्या. 2 गडी बाद 4. काय चांगला टिचून मारा केलाय. सुरेख मारा केला गेलाय पियुष भोईर या खेळाडूने. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 44. चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली जाते. आमचे ऑपरेटर आहेत सूरज जाधव. डिका स्पोर्ट्स वाहिनीद्वारे ते जुडले गेलेत. विश्वस्त आहेत डिका साहेबांचे. डिका म्हणजेच दिनेश परमार यांची युट्यूब वाहिनी आणि या वाहिनीला सक्रिय करण्याचं काम आतापर्यंत आपण बघतायत सूरज जाधव हे करतायत. त्यांचे कॅमेरामॅन विघ्नेश आणि आकाश चांगलं कॅमेऱ्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी चेंडू जातो त्या ठिकाणी ते बरोबर चेंडूला कव्हर करत आहेत. आमच्या प्रेक्षक राजे कुठे बसलेत, कुठे कोणता बॅनर आहे, कुठे कोणता स्टँड आहे ही अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बाहुबली या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या आत उतरत आहेत. सूरज पाटील. गोलंदाज आलाय रवींद्र. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. हितेंद्र भोईर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली होती 5 वर. हितेंद्र भोईर एक नामवंत खेळाडू आहेत. जसा मी उल्लेख केला की पालघर जिल्ह्यामधील एकमात्र असा खेळाडू असेल ज्याच्या नावावर 59 मॅन ऑफ द सिरीज आहेत. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त काढली, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक कुमार यांनी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये दिली हमी. विकेटचं पतन. मयूर तरे हा सुद्धा बाद होतोय. 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 5. आपण बघतायत फालो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 चा रणसंग्राम. या रणसंग्रामामधील पहिल्या दिवसात सुद्धा चांगल्या मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यात. ह्या मॅच मध्ये कोण जिंकेल हे नक्की काय अजूनही सांगता येणार नाही. आता रवीश तरे मैदानाच्या आत उतरत आहेत. कर्णधार आहेत. कॅप्टन इनिंग त्यांना दाखवावी लागेल. राहुल तरे थोडेसे निराश झाले होते ज्यावेळेस दुसऱ्या बॉल फेस करत असताना ते बाद झाले. पियुष यांनी त्याला बाद केलं आणि अप्रतिम शेल टिपला शतरक्षकाद्वारे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 17. 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर आपण आणखीन विचार केला तर 43 धावांची गरज आहे. 17 बॉल मध्ये 43 धावांची गरज. रवींद्र भोईर तयार. युवा खेळाडू आहे. चांगली ऊर्जा. मोठा फटका. रमेश तरे खेळतायत. चेंडू जातो डीप स्कोरलेग क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याची संधी मिळेल काय? ॲक्युरेट फेकी होतोय त्यामुळेच 1च धाव मिळेल बॅटरला. रवीशने आपला अकाउंट ओपन केलं. आता टेनिस क्रिकेट मधील बाहुबली. खारबाव गावचा हा बाहुबली. टेनिस क्रिकेट मध्ये आपण सुमित ढेकले याला बाहुबली म्हणतोय. सरफराज खान याला सुद्धा बाहुबली असं म्हटलं जातं. आणि इथे हा सूरज पाटील खारबाव गावातील बाहुबली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चिडलंय आणि परिणाम वाईट झालाय. एज अँड टेकन. विकेटचं पतन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 5. 6 धावा.
चौकी पारून निसी कोणवासारा कौशल पार रंगाचे गेला कौशल पार रंगाचे गेला आता नवीन फलंदाज गेलेत या संपायर 3 चेंडू टाकून चलेत धाव संख्या 6 स्प्रे हवा आहे तो स्प्रे सुद्धा लगेचच पुरवला जाईल प्लीज रिले स्प्रे घेऊन जा घ्या षटकानंतर की आता हवा आहे आफ्टर दिस ओव्हर या षटकानंतर तो रिले स्प्रे आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ आदित्य आलाय आदित्यने शानदार स्ट्रोक दर्शवलाय पहिल्याच बॉलवर त्याने चौकार खेचलाय आदित्य याने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलं धाव संख्या 10 रन्स ऑन द बोर्ड इक्वेशन मध्ये थोडासा फरक पडलाय 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची गरज आहे आदित्य म्हात्रे स्ट्रायकिंग कडे आलाय एवन पवन हा सुद्धा जेव्हा जेव्हा उतरत असो विकेटवर तेव्हा तेव्हा कधी कधी अशी कॅप त्याच्या डोक्यावर असं जी आदित्य म्हात्रे याने परिधान केली आहे गोलंदाज रवींद्र भोईर तयार पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु पूर्णतः अभ्यास केला होता या बॅटरचा आणि त्या अनुषंगाने चेंडू रिलीज केलाय डॉट बॉल 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे 13 चेंडू 38 ची गरज थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे फाईन लेग स्क्वेअर लेग स्विच करण्याचा इरादा होता चेंडू जातो स्वीपर कव्हरच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण केली दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत थ्रो येण्याआधी 2 धावा तर होतात पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याची संधी आहे तिसरी धाव घेता घेता रवीश तरे याला धावबाद केलं गेलंय दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्याचा फायदा उचललाय प्रतिस्पर्धी पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने विकेट डाऊन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 5 वा धक्का 5 गडी बाद धाव संख्या 12 वर 5 गडी बाद अंगणी खेळल्या मग पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मग पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया डोकाग तुम्ही रुसल्या ग बाया डोकाग तुम्ही रुसल्या काय पाहिजे बायांना मग सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार हे सोनियाचे नाटन माझ्या बाया रिप्ले सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवला जातोय स्विच कसा केला होता काय फिल्डिंग झाली कसा थ्रो झाला संपूर्ण डिका स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवर तुम्ही बघू शकताय वळी आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे 12 मध्ये पाहिजे 36 धावा फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 मध्ये पुन्हा आम्ही सर्वांचं स्वागत करतोय म्हणजेच उत्कंठा होती ती उत्कंठा आता अधिक वाढली जाते प्रेक्षकांची आगरी चषक याच आगरी चषकामध्ये आगरी समाजाचे आदिवासी समाजाचे आणि कोळी समाजाचे कावडू आपल्याला प्रामुख्याने खेळताना दिसत गोलंदाजी मार्गावर आता आतिश भोईर आलाय आणि समोर आहे बॅटर आदित्य मोठा फटका चेंडू उसळी घेणारा होता उंची जास्त गाठली मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आहे विकेटचं पतन हवाई सफर सफल होताना दिसत नाही लागलाय आणखीन एक धक्का 6वा धक्का लागलाय 6 गडी बाद धाव संख्या 12 जबरदस्त पगडा भारी आहे पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा अविश्वसनीय इनक्रेडिबल कामगिरी सध्या पांजू संघाच्या माध्यमातून होताना दिसतंय
आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आला नितू, नॉन स्ट्रायकिंग कडे चेतन तरे आहेत, ते सुद्धा विस्फोटक खेळी करू शकतात. पूर्वी सलामी वीर म्हणून चांगली भूमिका असायची चेतन तरेची. पुढचा बॉल, ओ स्विंग अँड मिस, थोडासा वळतोय, खाली राहतोय. गुडलिन्स क्षेत्रामध्ये हा चेंडू टाकला होता. आतिश भोईर याला उंचीचा फायदा होतोय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू आहे. आता सुद्धा चांगली कामगिरी आपल्या संघाच्या हितार्थ तो करतोय. धावसंख्या धावफलकावर 12, 10 मध्ये पाहिजेत 36. कोलरटप्पाचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय, एक धाव पूर्ण केली. डीप मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. धावसंख्या 13. प्रत्येक चेंडू मागे आता मोठा फटका खेळावाच लागेल, तरच या मॅच मध्ये जिवंतपणा येऊ शकतोय. अन्यथा 6 गडी बाद झालेत, त्यामुळे खच्चीकरण झालं असेल कदाचित जाणता राजा स्पोर्ट्स कारभार टीमचं. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. स्वतंत्र मोठा फटका खेळण्याच्या नादात होते, अपील केली होती. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, हे आपण सर्वांनीच बघितलं. चांगली क्लिअरिटी आहे डिका स्पोर्टची, त्यामुळेच आमंत्रण दिलं गेलंय. मागच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ही युट्यूब वाहिनी सक्रिय होती. शेखर भोईर चषक 2025 मध्ये, आणि त्यानंतर श्रद्धांजली चषकामध्ये सुद्धा त्यांना पाहिलंय. ओ जोरदार अपील, विकेटचं पतन, लेग बिफोर द विकेट स्वरूपात परतावं लागतं चेतन तरे या खेळाडूला. 7 गडी बाद. जामता राजा स्पोर्ट्स कारभार टीमची धाव संख्या धाव पळकावर आहे ती फक्त आणि फक्त 13 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. न्यू बॅटर इन, नवीन बॅटर उतरले ते म्हणजेच भूषण. खूपच घाई केलं असं वाटतंय आणि कोणत्या चुका केल्यात त्याचं आता विवंचन चर्चा सुरू असेल आई जेवदानी माता स्टँड मध्ये. चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 35. 7 मध्ये पाहिजेत 35. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे भूषण. मोठा फटका, छोटा पॅक, बडा धमाका, ओव्हर द मिड विकेट एरिया, मॅसिव्ह हिट, सिक्सर. थँक्यू. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जामता राजा स्पोर्ट्स कारभार टीमची धाव संख्या 7 गडी बाद 19. 6 बॉल मध्ये पाहिजेत 29 धाबा. 6 मध्ये 29. चांगले खेळाडू या ठिकाणी बाद झाले. राहुल तरे, त्याच्यानंतर उमेश तरे, मयूर तरे, सूरज पाटील हे मुख्य खेळाडू होते. प्रमुख अस्त्र होती, ते प्रमुख अस्त्र निकामी केली गेली पांजू स्पोर्ट्स पांजू संघाद्वारे, आणि तिथे आत्मविश्वास पूर्णतः कमावलाय पांजू संघाने. 3 षटकांमध्ये फक्त 19 धाबा खर्च केल्यात. 7 फलंदाज परतीच्या प्रवासाला पाठवलेत खारभाव संघाचे. आता 6 बॉल मध्ये पाहिजेत 29 धाबा, आणि अशातच गोलंदाज आले जय पाटील. जय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू असेल. टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाला विनंती असेल आपला कॅप्टन इथे पाठवून ठेवा. महत्वपूर्ण मॅच असेल तो सुद्धा, आजच्या दिवसातील शेवटचा मॅच असेल आणि त्याचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो लढण्याकरता सज्ज राहील टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाविरुद्ध. दोन्ही टीमने आपल्या पहिल्या मॅच जिंकल्या होत्या. जे 6 बॉल, बॅट्स आउटसाइड एज लागले, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अलंकार भोईर तिथे होते. विकेटचं पतन, 8वा धक्का, नितू बाद झालाय. 8 गडी बाद, धाव संख्या 19 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. करण्याला येतंय ग
आता फक्त आपल्याला तळातील फलंदाज बघायला मिळतील आग्री चषक 2025 मध्ये, कारण आजच्या डे 1 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ कोणता असेल ही उत्कंठा शेंगेला पोहोचली असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. शेवटचे 5 बॉल आणि 5 मध्ये पाहिजेत 29 धाबा, 5 षटकार खेचावे लागतील. नवीन बॅटर वेदांत आलाय, चेंडूला हुक करायचं होतं, तो सुद्धा परतीला जातोय. हा 9वा धक्का लागलाय जाणता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाला आणि फलंदाज बाद होतोय वेदांत पाटील. 9 गडी बाद, धावसंख्या धावफळकर आहे ती 19 धाबा. 19 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट गॉन. माझी कारल्याची आई, माझी एकविरा माऊली, ओढ तुझीच लागली, आई माझी मनाला भरली, येते तुझ्यात चिरली, त्या कारल्याच्या डोंगरी. जोडीने जाऊ कारल्याला ग दर्शन घेऊया एकविरा आईला. जोडीने जाऊ कारल्याला ग दर्शन Thank you. घेऊया एकविरा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि विकेट हॅट्रिक वर सुद्धा आता जय पाटील येताना दिसत. लास्ट विकेट स्विंग अँड मिस. पुन्हा इथे वाट अजून थोडीशी बघावी लागेल विजयाची पांचू संघाला. 19 धावा झालेत. पूर्णतः अक्षरशः कंबर मोडीचं काम केलंय त्यांच्या गोलंदाज पियुष, रवींद्र, आतिश आणि जय पाटीलने. सुरुवात पियुषने करून दिली, तो खरा हिरो ठरलाय. 2 गडी बाद, 4 धावा दिले. ओहो, जय पाटील स्लॉग ओव्हर मध्ये चांगली चिकी गोलंदाजी करतायत. रोखलं बॅटरला. 4 बॉल डॉट, धावसंख्या धावफळकर आहे ती फक्त आणि फक्त 19 धाबा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 29 धाबांची गरज आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा बॅकफुट आणि फ्रंटफुट ओळखता येत नाही. टेलेंडर तरी काय करतील. कुणीच अपेक्षा केली नव्हती की इतका खराब खेळ होईल जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमचा. चांगले खुळ्या गटातील क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू आहेत. निर्धाव षटक टाकण्याची संधी आहे गोलंदाज जय पाटीलला. ओहो, मेडन ओव्हर, निर्धाव षटक. आग्री चषक 2025 मधील पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान मिळतोय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा खेळाडू जय पाटीलला. त्याने निर्धाव षटक टाकलंय, विकेट मेडन ओव्हर टाकलंय, 2 सफलता मिळवल्यात. पण या मॅचचा खरा हिरो कोण असेल, ज्याने फलंदाजीमध्ये झटपट विकेट गेला होता पहिलाच, तदनंतर फलंदाजीमध्ये आतषबाजी केली 26 धाबांची. 13 बॉल मध्ये 26 धावा बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये 2 सफलता मिळवल्या, 7 धाबा खर्च केला, 2 विकेट मिळवल्या. त्यामुळेच पुन्हा एकदा वन्स अगेन पांजू संघाचा खेळाडू आतिश भोईर ठरलाय या मॅचचा हिरो. आतिश इज द मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळेल. टिवरी संघाचे कॅप्टन या इथे आपण टॉस करून घेऊया. हे हायलाइट्स तुम्ही बघू शकतात विकेट मेडन्स ओव्हरची, जी डिका स्पोर्ट्स द्वारे प्रस्तुत केली जाते. ही होती पहिली विकेट. दुसरी विकेट होती. पहिली विकेट्स या ठिकाणी दाखवली गेली. सहज सोपा शेल त्यावेळेला टिपला गेला अलंकर द्वारे. तदनंतर त्याचे हे डॉट बॉल सुरेख मारा बघायला मिळाला. अफलातून गोलंदाजी होती. डिका स्पोर्ट्स वाहिनी सक्रिय आहे हे संपूर्ण दृश्य दाखवण्याकरता. अशा प्रकारचं हे मेडन ओव्हर पाहायला मिळालं. ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा केलाय. उसळ घेणारे चेंडू त्याच्या पाहायला मिळाले. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दिला जाईल आणि तदनंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. सुरुवातीला आपण टॉस करूया. टॉस नंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. भावेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. फॉलो गँगचे आपण सुद्धा सदस्य आहात. हिमांशु पाटील आलेत, दुसऱ्या बाजूला कुमार आलेत. सुरुवातीला टॉस आणि त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सुरुवातीला टॉस करून घेऊया. 4 ओव्हरचा मॅच असेल. घाई करा फक्त, तेवढीच विनंती असेल. भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आगरी चषक आणि फॉलो गँग. टॉस मध्ये काही बदलाव केला नाही. टॉस तोच आहे.
मॅच वेगळा आहे. या पांचो संघाला संधी दिलं. दोन्ही टीम यजमान आहेत. आगरी चषक फॉलो गँग टॉस हरतायत पण मॅच जिंकतायत. हिमांशु, टॉस जिंकलाय, मॅच जिंकण्याकरता फार मेहनत करावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर तुमचं डिसिजन काय? बॅटिंग करण्याचा एकदम धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. किती धावा बनवल्या तर तुम्हाला वाटतं की ते सेफ धावा आहेत पांजू संघाविरुद्ध? 50 ते 60 धावा. आता कोणत्या फलंदाजाचं चालणं हे फार महत्वाचं असेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये? प्रकाश पाटील आणि प्रताप भोई. पहिला मॅच आणि दुसरा मॅच, तो अनुभव तुमच्याकरता किती महत्वाचा होता? त्याचा फायदा इथे होईल पांजू संघाविरुद्ध? खूप होणार. समोरच्या संघाविरुद्ध जर जपून खेळायचं असेल तर कोणत्या गोलंदाजावर तुम्ही सांभाळून प्रहार कराल? आतिशला सांभाळून खेळावं लागेल. चांगला मॅच पाहायला मिळेल इथे. हो, खूप चांगला मॅच बघायला भेटेल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला कुमार आहेत. कुमार काय जबरदस्त कमबॅक केलंय, वापसही केलंय. समोरच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले खेळाडू होते आणि त्यांच्या विरुद्ध चांगला खेळ केला. इथे जर टॉस तुम्ही जिंकला असा तर तुमचा डिसिजन काय असतं? नाही, आता क्लायमेट थोडं डाऊन होणार आहे तर बॅटिंगच घेतली असती.